लोकसभेतल्या राज्यातल्या बहुतांश नवनिर्वाचित खासदारांनी मराठीत शपथ घेतली, पण अहमदनगरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या शपथेची महाराष्ट्रभरात चर्चा सुरू आहे। लंकेंनी चक्क इंग्रजीतून शपथ घेऊन सुजय विखे पाटलांच्या आव्हानाला एक प्रकारे प्रत्युत्तर दिलं। निवडणुकीच्या दरम्यान सुजय विखेंनी निलेश लंकेंना इंग्रजी येतं का असा सवाल करत त्यांची खिल्ली उडवली होती। मात्र निलेश लंकेंनी सुजय विखेंचा पराभव तर केलाच, पण इंग्रजीत शपथ घेऊन त्यांना प्रत्युत्तरही दिलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India. पण निवडून आल्यानंतर मी एका भाषणात बोललो होतो की मी ज्यावेळेस संसदेत जाईन त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस मी बोलन त्यावेळेस इंग्लिशमध्येच माझा मुद्दा मांडेन। आज शपथच इंग्लिशमध्ये त्यामुळे घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।